श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. वृश्चिक राशींच्या प्रिय भक्तांनो, सावधान. कारण 12 मार्च ते 19 मार्च दरम्यान तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या नशिबाची दिशा अचानक बदलू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या ग्रह नक्षत्राची चाल अशी बनत आहे की वृश्चिक राशीवर मंगळ, गुरु आणि सूर्य यांचा विशेष प्रभाव दिसत आहे. आणि हा प्रभाव साधा नसून तुमच्या आयुष्यात मोठे संकेत देणारा ठरू शकतो. 12 मार्चच्या आसपास तुमच्या आयुष्यात एक छोटासा पण महत्त्वाचा बदल सुरू होऊ शकतो. कदाचित एखादा फोन कॉल, एखादा संदेश किंवा एखादी अचानक भेट तुमच्या मनामध्ये नवीन आशा निर्माण करू शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ही एक साधी घटना आहे, पण दिवस जसा पुढे जाईल तसे तसे तुम्हाला जाणवेल की परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरत आहे. अनेक वृश्चिक राशींच्या लोकांनी मागील काही महिन्यात संघर्ष अनुभवला असेल. काहींना कामामध्ये अडथळे आले असतील, काहींना आर्थिक ताण जाणवला असेल, तर काहींना नातेसंबंधामध्ये गैरसमजाचा सामना करावा लागला असेल. पण 13 मार्चच्या आसपास ग्रहांची ऊर्जा थोडी बदलू लागते. सूर्य आणि बुध यांच्या प्रभावामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येण्याची शक्यता आहे. तुम्ही घेतलेला एखादा छोटासा निर्णय पुढे जाऊन मोठा परिणाम देऊ शकतो. काही लोकांना या दिवशी अचानक मुलाखतीचा कॉल मिळू शकतो. काहींना त्यांच्या कामासाठी वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते, तर काहींना नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 14 मार्च हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. या दिवशी तयार होणारा ग्रहयोग तुमच्या नशिबाला अचानक वेग देऊ शकतो. एखादी अनपेक्षित बातमी, एखादा फोन कॉल किंवा एखादी भेट तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण काही क्षण असे येऊ शकतात जिथे तुम्हाला जाणवेल की नशीब खरोखरच तुमच्या बाजूने उभे आहे. जर तुम्ही या संधीला ओळखले आणि धैर्याने पुढे पाऊल टाकले, तर हा दिवस तुमच्या भविष्यातील मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो. 15 मार्चच्या आसपास आर्थिक बाबतीत एक वेगळा संकेत दिसू शकतो. ज्योतिष संकेत देतात की या दिवशी शुक्र आणि गुरु यांच्या प्रभावामुळे अचानक धनलाभाचे योग तयार होऊ शकतात. कदाचित एखादे अडकलेले पैसे परत मिळतील, एखादा जुना व्यवहार पूर्ण होईल किंवा एखाद्या गुंतवणुकीतून अनपेक्षित फायदा मिळू शकतो. काही वृश्चिक राशींच्या लोकांना या दिवशी असा संदेश किंवा फोन कॉल मिळू शकतो ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत थोडा दिलासा मिळेल. 16 मार्चच्या आसपास तुमच्या सामाजिक आयुष्यात एक महत्त्वाचा बदल दिसू शकतो. जे लोक आतापर्यंत तुमच्या विरोधात बोलत होते किंवा तुमच्या प्रगतीवर नाराज होते, त्यांचे प्रयत्न हळूहळू निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. मंगळ आणि शनी यांच्या प्रभावामुळे काही लपलेले सत्य समोर येऊ शकते आणि लोकांना तुमची खरी मेहनत आणि निष्ठा दिसू लागेल. कदाचित एखाद्या वादात सत्य तुमच्या बाजूने उभे राहील किंवा एखाद्या कामाबद्दल तुमच्यावर केलेले आरोप खोटे ठरतील. हा क्षण तुमच्या आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. 17 मार्चच्या आसपास तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक ऊर्जा जाणवू शकते. शुक्राचा प्रभाव वाढत असल्यामुळे नातेसंबंधामध्ये निर्माण झालेले गैरसमज हळूहळू दूर होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो किंवा एखादा जुना मित्र अचानक संपर्कात येऊ शकतो. काही अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येण्याची शक्यता देखील आहे, जी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. 18 मार्चच्या आसपास तुमच्या मनामध्ये आध्यात्मिक ऊर्जा वाढू शकते. अनेक दिवसांपासून मनात आलेला गोंधळ, चिंता किंवा अस्थिरता हळूहळू कमी होऊ शकते आणि तुम्हाला अचानक असे जाणवू शकते की आयुष्यात पुढे कोणत्या दिशेने जायचे याचा स्पष्ट मार्ग तुमच्यासमोर दिसू लागला आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या मंदिरात जाण्याचा योग येईल, एखाद्या संताचे वचन ऐकायला मिळेल किंवा एखाद्या साध्या प्रसंगातून तुम्हाला
जीवनाचा मोठा संदेश मिळेल. आणि मग येतो 19 मार्च. हा दिवस तुमच्यासाठी एक विशेष संकेत देणारा ठरू शकतो. या दिवशी तुम्हाला अचानक असे जाणवू शकते की मागील काही दिवसात घडलेल्या घटनांनी तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात केली आहे. काही अडथळे दूर होऊ शकतात, काही नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहू शकतात आणि तुमच्या मनामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. याच काळात काही वृश्चिक राशींच्या लोकांना एक वेगळाच अनुभव येण्याची शक्यता आहे. कदाचित एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल, एखादी अशी बातमी मिळेल जी तुम्ही बराच काळ वाट पाहत होतात, किंवा एखाद्या व्यक्तीच्या शब्दामुळे तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. काही वेळा आयुष्यातील सर्वात मोठे बदल अगदी शांतपणे घडतात आणि माणसाला नंतर समजते की त्या छोट्या घटनांनीच त्यांच्या नशिबाची दिशा बदलली होती. त्यामुळे या काळात संयम ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. कारण जेव्हा ग्रहाची चाल आपल्या बाजून असते, तेव्हा आयुष्यातील अनेक बंद दरवाजे अचानक उघडायला सुरुवात करतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवाचे स्मरण केले, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला आणि आपल्या मनात विश्वास ठेवला, तर तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. कधी-कधी दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळाला की माणसाच्या आयुष्यात अशी ऊर्जा निर्माण होते, जी त्याला योग्य मार्गावर घेऊन जाते. म्हणून वृश्चिक राशींच्या जातकांनो, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि महादेवावर विश्वास ठेवा. कारण जेव्हा महादेवाची कृपा एखाद्या व्यक्तीवर होते, तेव्हा आयुष्यातील कठीण वाटाही सोप्या वाटू लागतात. त्या व्यक्तीच्या जीवनात अशी एक अदृश्य शक्ती निर्माण होते, जी त्याला प्रत्येक संकटात उभं राहण्याची ताकद देते. अनेक वेळा आपण ज्या गोष्टी अशक्य आहेत असं मानतो, त्या देखील महादेवांच्या आशीर्वादाने शक्य होऊ लागतात. जे दरवाजे अनेक दिवस बंद होते, ते अचानक उघडायला लागतात आणि आयुष्याला एक नवीन दिशा मिळू लागते. मनात श्रद्धा असेल तर अंधारातही प्रकाशाचा मार्ग दिसू लागतो. त्यामुळे या काळात नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवा. रोज काही क्षण शांत बसून महादेवाचे स्मरण करा आणि ओम नमः शिवाय या पवित्र मंत्राचा जप करा. या मंत्राच्या शक्तीमुळे मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढू लागतो. हळूहळू तुम्हाला जाणवेल की परिस्थिती तुमच्या बाजूने बदलत आहे. जे अडथळे मोठे वाटत होते, ते एक एक करून दूर होऊ लागतील. काही नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील आणि काही चांगल्या लोकांची साथ तुम्हाला मिळू लागेल. कधी-कधी आयुष्यातील सर्वात मोठे बदल शांतपणे घडत असतात आणि माणसाला नंतर समजते की त्या छोट्या घटनांनीच त्यांच्या नशिबाचा मार्ग बदलला होता. म्हणून वृश्चिक राशींच्या जातकांनो, धैर्य ठेवा, संयम ठेवा आणि महादेवांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेव्हा भोलेनाथांची कृपा एखाद्या भक्तावर होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यशाचा मार्ग आपोआप खुला होऊ लागतो. श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात महादेवाच्या नावाने करा. जर तुम्हालाही वाटत असेल की महादेवाची कृपा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते, तर श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या भविष्यवाण्या आणि ग्रह नक्षत्रावरील संकेत वेळेवर मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महादेव. हर हर महादेव.